राजावलीचं नाव टाका. राजावली इथं बॉलरचं नाव टाका. नाही इथं बॉल. हॅलो हॅलो. भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती गणाधी अंजनी सुता रामदूता प्रपंचना. पहिला चेंडू संतोष वळवी याचा मध्ये चेंडू चेंडू खाली विकी मात्र झेल सोडला विकी धिंडा यानं. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. आपण पाहू शकतो दुपारच्या सत्रामध्ये ओमसागर स्पोर्ट ब्राह्मणगाव वर्सेस साई कृपा राजावली हा संघ. ओमसागर संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारली आहे आणि आमंत्रण केलंय बॅटिंगसाठी साई कृपा राजावली ह्या संघाला. पुढचा चेंडू संतोष वलवी याचा पुन्हा एकदा हवेमध्ये स्वतः संतोष मात्र पुन्हा एकदा झेल धरतीला दान. बॅक टू बॅक 2 झेल सोडतोय. पवन याला 2 जीवनदान मिळतात. पहिला विकी धिंडा यानं झेल सोडा होता. त्याच्यानंतर संतोष वलवी यानं सुद्धा सहजरित्या झेल सोडला गेलाय. 2 जीवनदान मिळालेत पवन याला. पवन आणि महेश अशी सलामीवीर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा संतोष वलवी अथवा तर खराब दिशा खराब चेंडू हाताळते संतोष वलवी. धावसंख्या 4. मात्र पोहोच केला. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू उत्तम धावलाय मात्र उत्तम याला जजमेंट काय जमलं नाही आणि पुन्हा एकदा झेल धरतीला दान. या ओव्हरमध्ये 3रा झेल सोडला गेलाय. गोलंदाजी चांगली होत आहे मात्र शतरक्षण हा साथ देत नाही. पुन्हा एकदा संतोष बॅटचा टॉपेज इथे फलंदाजाला थांबवलंय महेश यानं. हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या 6. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पाच चेंडू हाताळून झालेत पहिल्या षटकातले. धावसंख्या 6 या धावसंख्येवरती पहिल्या षटकामध्ये 3 झेल हे धरतीला दान केले. शेवटचा चेंडू संतोष वलवी याचा ब्लॉक हॉलमध्ये चेंडू हात आला होता. पंचांकडे अपील केली मात्र 3ऱ्या अंपायरकडे डिसिजन पोहोचवलाय. पंचांचा डिसिजन काय असेल? पंच आउट. फलंदाज बाद असेल इथे.
पंच फलंदाज कसला बाद असेल तर फलंदाज एस्टेनच्या मध्येच सापडला गेलाय आणि बाद असेल. महेशाला परतावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. दुसरं षटक हाताळण्याकरिता विकेश खरपडे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते. ओमसागर ब्राह्मणगाव यांकडून संतोष आणि सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6 या धावसंख्येवरती आणि गडी बाद 6 असे आपल्याला पाहायला मिळते. दुसरं षटक हाताळण्याकरिता विकेश खरपडे हा गोलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली संतोष वलवी याच्या माध्यमातून. राजावली संघाचा 12वा खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला गेला नाही आहे. कृपया करून आमच्यापर्यंत 12वा खेळाडू पोचवा. हॅलो चला मॅच चालू करायची आहे. पंचांना विनंती आहे की मॅच चालू करायची आहे. चला स्पीडअप करा. मॅचला खूपच उशिरा होतोय. विकेश खरपडे 2-1. पहिला चेंडू विकेश खरपडे याचा ब्लॉक मध्ये हात आला होता. बालावली होता मात्र बालावलीच्या मस्तकाला दस्तक देऊन हा चेंडू सीमारेषा पार 6 धाव्यांसाठी हा आलाय षटकार. कमॉन डीजे. सोन्याचा हार म्हणतात सोन्याचा हार. ये सोनिया. पुन्हा एकदा विकी खरपडे चेंडू. हा चेंडू आपल्याला उचली घेणारा चेंडू. कमबॅक करण्याचा प्रयत्न विकी खरपडे याचा. चांगलंच कमबॅक आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर झेल होता मात्र बाला वलवी याला काही जजमेंट समजलं नाही आणि चेंडू सीमारेखा पार घेत. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. रोशन आलाय. रोशन याने कुठल्या पद्धतीने चुकी न करता सहजरित्या झेल कलेक्ट केलाय. फलंदाज बाद झालाय. पवन राऊत हा फलंदाज. पवन राऊत याची खेळी संपुष्टात.
माझे मनान भरली सकवरी आगो पापलेटवाली होशील का माझी नवरी माझे मनान भरली सकवरी थँक्यू तुझे. नव्याने फलंदाज धीरज निरखे मैदानामध्ये इन झालाय. वैभव सोले आणि धीरज निरखे या अष्टफेलो खेळाडू आहेत मैदानामध्ये. पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू बाला ओलवीत धावत आलाय मात्र झेल पुन्हा एकदा धरतीला दान. धीरज निरखे यांना जीवनदान. धीरज निरखे यांना जीवनदान दिलंय. धोक्याची घंटा तर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. धीरज निरखे हा विध्वंसक खेळाडू आहे. चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅटिंगमध्ये उत्तुंग असे षटकार आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचा झेल सोडला गेलाय. त्यामध्ये स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल वैभव सोहले. षटकार किंग म्हणून त्याला ओळखला जातो राजावली संघाचा. आता हा चेंडू कमबॅक करणारा चेंडू वैभव सोहलेला काही चेंडू समजला नाही. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. चेंडू जातोय निर्धाव. दुसऱ्या षटकातले 5 चेंडू हाताळून झालेत. धाव संख्या 13 या धाव संख्येवरती लागली गेले. आता मात्र पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू देवानंद वलवी चेंडू पर्यंत पोहोचला गेलाय आणि झेल कलेक्ट केलाय. अप्रतिम झेल आणि वैभव सोहले याचा समाप्त खेळ. बॅक टू द गॉन. कम ऑन डीजे. तिसरं षटक हाताळण्याकरिता विकी धिंडा हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओमसागर ब्राह्मणगाव इनकडून. नव्याने फलंदाज अजय मढवी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मैदानामध्ये. धीरज निरखे ह्याचा झेल सोडा होता बाला वलवी यानं. त्याच्याकडून आपल्याला चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळेल का नाही. मात्र शरीरावर बॉल आधारलाय. अपील केलंय आणि फलंदाज इथे बाद झालाय तो म्हणजे धीरज निरखे. धीरज निरखे याची सुद्धा खेळी संपुष्टात आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू द पॅव्हलियन. धीरज निरखे. नव्याने फलंदाज धनराज.
धनराज सोनकर हा फलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. विकी धिंडा याची अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर कडी बाद केलाय विकी धिंडा यानं. पहिल्या चेंडूवर सफलता प्राप्त केले विकी धिंडा या गोलंदाजानं. आता मात्र धनराज सोनकर हा बॅटर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतं. धनराज टू विकी धिंडा असं आपल्याला पाहायला मिळतं. विकी धिंडा याचा दुसरा चेंडू धनराजसाठी पुन्हा एकदा हवेमध्ये देवानंद वलवी आलाय, मात्र त्याने झेल सोडलाय. चेंडू परत जंप मारली होती, मात्र चेंडू हा गॅदर करू शकला नाही देवानंद वलवी. चांगलं एफर्ट आपल्याला पाहायला मिळालंय मैदानामध्ये देवानंद वलवी याच्या माध्यमातून. चांगले क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा ह्या सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरसावते ती 15 या धावसंख्येवरती. तिसऱ्या षटकातले 2 चेंडू हाताळून झालेत. अजून सुद्धा या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा विकी धिंडा तो धनराज मात्र उचली घेणारा चेंडू. धनराज याला काही समजलं नाही आणि निर्धाव चेंडू ची सांगता होते. बॅट अँड बॉल संपर्क होत नाही. राजावली संघ आपल्याला पाहायला गेलं तर थोडंसं बॅकफुटवर जाताना पाहतं. तिसरं षटक चालू आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 15 या धावसंख्येवरती लागली गेले. चौथा चेंडू विकी धिंडा याचा पुढे सरसावून फटका. पुन्हा एकदा हवेमध्ये मात्र विकेश खरपडे झेलपर्यंत पोहोचलाय आणि फलंदाज इथे होतोय फेल. धनराज सोनकर याची सुद्धा खेळी संपुष्टात. विकी खरपडे याने चांगल्या पद्धतीने झेल कलेक्ट केला आणि धनराज सोनकर याची खेळी संपुष्टात गेले. बॅक टू द पॅव्हलियन धनराज सोनकर. कलिंगड वाले पोरी कलिंगड देना, कलिंगड वाले पोरी कलिंगड देना. तू हृदयात मारलीस दार गो, करलास जीव माझा लाल गो. माझे हृदयात मारलीस दार गो, करलास जीव माझा लाल गो. कलिंगड कापलाय 5 रुपये चिरी, कलिंगड कापलाय 5 रुपये चिरी. पोरी सकाळी मारीन मी तुझ्याशी फेरी, प्रेम करतोय तुझ्यावर पोरी. नवीन बॅटर मयूर रावते हा पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू. झेल कलेक्ट केला. उत्तम ढिंडा त्या क्षेत्रामध्ये होता आणि त्याने सहजरित्या झेल कलेक्ट केलाय. आणि पुन्हा एकदा मयूर रावते याची खेळी संपुष्टात. विकी धिंडा यानं अप्रतिम षटक हाताळतो. विकी धिंडा 5 चेंडू हाताळून झालेत, त्याच्यामध्ये 3 सफलता आणि 2 धावा खर्च करतो. या षटकातलं शेवटचं चेंडू पाहायला मिळतंय हॅट्रिकवर असेल गोलंदाज विकी धिंडा. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळते प्रणव राऊत. चोरकस मारण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण. तिथे देवा वलवी होता. दुसऱ्या धावेचा प्रयत्न हाना करिता फलंदाज इथे बाद झालाय, तो म्हणजे अजय मडवी. याची खेळी संपुष्टात. चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि इथे फलंदाज बाद झालाय अजय मडवी. कमंडीचे
नव्याने फलंदाज मनोज गोवारी मैदानामध्ये इन झालाय. गोलंदाजी साठी उत्तम ढिंडा, चौथ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उत्तम ढिंडा, पहिला चेंडू उत्तम ढिंडा याचा जोरकस मारण्याचा प्रयत्न, मात्र वर्ल्ड कलर झोन मध्ये जात. एक धाव करिता या एका धावेने धाव संख्या 17 वर पोहोचली गेले. पहिल्या चेंडूवर एक धाव, डिक्लेअर झोन मध्ये चेंडू गेला होता आणि एक धाव पूर्ण झाले. दुसरा चेंडू उत्तम ढिंडा याचा खराब चेंडू, उचली घेणारा चेंडू होता. वाईट वन बॉम्बचा इशारा सुद्धा आलाय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 वाईट. उत्तम हा खराब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानामध्ये. धावसंख्या वर भर पडते. 19 धावसंख्येवरती पोहोचली गेले. या षटकातला एकच चेंडू टाकून झालाय. 2 बॅक टू बॅक 2 वाईट. पुढे सरसावून फटका समोरच्या दिशेने, तिथे बालावलवी आहे. चेंडू कलेक्ट करतात. 2 धावा सहजरित्या पूर्ण होता. या 2 धावेने धाव संख्या 21 वरती जाऊन पोहोचली गेले. दुसरा चेंडू उत्तम ढिंडा याचा, मनोज गोवारी चोरकस मारण्याचा प्रयत्न. विकी धिंडा आहे त्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धावेवर समाधान मानावं लागेल दोनच फलंदाजाला. या एका धावेने धावसंख्येवरती भर पडले. धावसंख्या पोचले ती 22 या धावसंख्येवरती. या षटकातले अजून सुद्धा 3 चेंडूचा खेळ मैदानामध्ये शिल्लक आहे. या 3 चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर सन्मानित स्कोर आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळेल. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली मैदानामध्ये. एक सुद्धा मोठा फटका मारून दिला नाही गोलंदाजाने. इथे मात्र आलाय, मोठा फटका आलाय. उत्तम याच्यावर आक्रमण केलंय प्रणव राऊत या फलंदाजानं. या षटकारानं धाव संख्येवर भर पडले. धाव संख्या पोचले ती 28 या धाव संख्येवरती. अजून सुद्धा या षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडूवरती अजून सुद्धा एखादा मोठा फटका आला तर सन्मानित स्कोर धावा तर बॉल जातो डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव असेल. तर पुढचा मॅच सह्याद्री स्पोर्ट वाफाने आणि वाघोबा स्पोर्ट टिवरी या दोन्ही संघाच्या संघनायकांनी नाणेफेकी करण्यासाठी यायचं आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे 4थ्या षटकातला. तोपर्यंत 2 संघनायकांनी इथे यायचं आहे. चौरकस मारण्याचा प्रयत्न. जितू कोते आलाय, त्याच्याकडून मिसफिल्ड झालाय. मात्र बॅकअप साठी विकी चांगलं क्षेत्ररक्षण. तोपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण होतात. या 2 धावेने धावसंख्या 31 या धावसंख्येवरती पोहोचली गेले आणि 32 धावांचं आव्हान
32 धावांचं आव्हान ओमसागर स्वड ब्राह्मणगाव या संघासमोर ठेवलं गेलं आहे. तर जाऊया डीजे कडे आणि येऊया पुन्हा एकदा तर सह्याद्री स्पोर्ट बाफाने आणि वाघोबा स्पोर्ट टिवरी या संघाचे संघनायक बाफाने संघाचा संघनायक आला नाही. टिवरी संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. तर लवकरात लवकर सह्याद्री स्पोर्ट बाफाने संघाचा संघनायक पाठवून द्यायचा आहे. गोरी गोरी पोरी घागरेवाली चालत जायची फेसरवाली. गोरी गोरी पोरी घागरेवाली चालत जायची फेसरवाली. हिरवी जासी तिथं दिस माझे दिल माझी बस. हिरवी जासी तिथं दिस माझे दिल माझी बस. दादा तुझी सालीस आयटम लगावी. दादा तुझी सालीस मॉडेल लगावी. थँक्यू डीजे. चला कॅप्टन लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे. सह्याद्री स्पोर्ट्स बाफाने टीम टिवरी संघाचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला आहे.
31 धावा धावफलकावरती लागल्यात. 32 धावांचं टार्गेट आहे. 8ची सरासरी इथे राखावी लागणार आहे. पहिला चेंडू हुक केलाय विकेश खरबडे याने. चेंडूला सरळ पाठवून दिलाय. 6 धावांकरता. लक्षात घ्या, पंच आपलं काम करतील. तुम्हाला जर काही पंचांच्या निर्णयाला जर विरोध असेल तर तुम्ही रिव्ह्यू घ्या. तुमच्याकडे रिव्ह्यू आहे, लक्षात घ्या. पंचांकडे तुम्ही कुठल्या प्रकारे आक्षेप करू नका. यावेळेस आपण पाहतो या बस स्टॅम्पिंग झालेला आहे. चेंडूने उंची घेतलेली आहे, लांबी घेतलेली नाही आहे. मात्र शतरक्षकाने तिकडे मिसफिल्ड केली. 2 धावा कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. फेकी थोडीशी खराब झाली आणि इथे 3 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. खूप चांगली रनिंग विथ विकेट्स ते पाहायला मिळाली. या 3 धावा इथे मिळाल्यात. या 3 धावांनी धावसंख्या आता 9 या आकड्यावरती. वैभव सोहुळे याला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मग स्टॅमिंग झालाय. शतरक्षकाला चेंडूच्या खाली सहज सोपा झेल तिकडे पकडला गेलाय. फलंदाज होते बाद. संतोष वलवी याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. नंबर बॅटर बबलू येतोय. बबलू वलवी. संतोष वलवी बाद झाल्यानंतर बबलू वलवी हा डबल बॅटर रेंज झालाय. आपण पाहतोय 0चा चष्मा घालून माघारी परतलाय संतोष वलवी हा फलंदाज. आणि आता डबल बॅटर बबलू वलवी आलाय. एक बिग हिटर आपण पाहतोय. पॉवरफुल हिटर, पॉवर हाऊस म्हटलं तरी चालेल. बबलू वलवी आला. तेव्हा पाहतो या अपील झाली होती, हलकीशी अपील. मात्र बॅटला हलकासा स्पर्श झालाय आणि 1 धाव इथे कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 10 या आकड्यावरती. 32 धावांचं टार्गेट ठेवलं गेलंय. धावसंख्या पण पाहतो या 10. वली सभा पाहतो या वेगवान चेंडू, तेच थर्रार चेंडू त्या हाताला गेलाय. आपण पाहतो या की पहिला चेंडू ज्या प्रकारे हाताला होता, शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू टाकला होता आणि त्याच्यावरती एक मोठा फटका खेळला होता. आता त्यानंतर चांगली बॉलिंग केली जाते. अवलेचा कट करण्याचा प्रयत्न, बॅटचा एज लागलाय. धावची जी संधी देखील तिकडे निर्माण झालेली आहे. फलंदाज बाद होतोय. बबलू वलवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. कुठशी आल्या पोरग्या रे, हाल केला आमच्या जीवाचा. कुठशी आल्या या पोरग्या रे, हाल केला आमच्या जीवाचा. यो हिरो आला रे. तू
थँक्यू डीजे. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकात धावा आल्यात 10 धावा. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 22 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय येतोय. अजय मडवी. इथे पण पाहतोय रनअपमध्ये थोडासा चुकतोय, बिघाड होतोय रनअपमध्ये. डॉट बॉलची सांगता इथे झालेली आहे. सॉरी, डेड बॉलचा इशारा इथे दिला गेला आहे. डेड बॉलची सांगता झालेली आहे. 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 22 धाबींची आवश्यकता असणार आहे. हा चेंडू वाईड आपण पाहतोय. वाईड बॉल, वाईड चेंडूची नोंद झाली. एक एक्स्ट्रा रन इथे येताना दिसते आपल्याला. या एक्स्ट्रा रनने धावसंख्या आपण पाहतो या 11 धावा. इथे पाहतो आपण चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला गेला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे. एक धाव तर कंप्लीट झाले. फेकी झाले यष्टरक्षकाच्या दिशेने. मात्र आपण पाहतो या विकेश खरपडे वेगाने धावत सुटला होता. बघा, नॉन स्ट्राईक एंडकडे जरी थ्रो झाला असता कदाचित विकेट मिळू शकली असती. मात्र इथे आपण पाहतो या 2 धावा या पलून पूर्ण केल्या गेल्या. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 13 या आकड्यावरती. 13 रन्स, 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अवलेस बघा, स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि काय जबरदस्त फटका इथे पाहायला मिळतोय. चेंडू सरळ निघून जातो या लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अजूनही मॅच जिंकण्याकरता 13 धावींची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा खूप चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय विकेश खरपडे. चेंडू सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांकरता बिग शॉट, षटकार. या षटकाराने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे 25 या आकड्यावरती. आता फक्त 7 धावींची आवश्यकता असणार आहे मॅच जिंकण्याकरता. पाहतो या फेक फान चेंडू. मात्र त्या बॅटचा एज लागलाय आणि आता विकेश खरपडे याची खेळी आता संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद होतोय तो म्हणजे विकेश. फक्त 7 धाव्यांची आवश्यकता आहे. या षटकातील बॉल टाकून झालेत 4 बॉल टाकून झालेत. म्हणजे अजूनही 14 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 14 चेंडूमध्ये 7 धाव्यांची आवश्यकता आहे. नव्याने बॅटर उत्तम धिंडा नवे बॅटर इन होतोय. अवलेस आपण पाहतो या मारायचं होतं ऑन साईडला. मात्र चेंडू जातो या यष्टरक्षकाच्या मागे. पाहतो या गावदेवी तलाव आहे त्या तलावाच्या दिशेने हा चेंडू ट्रॅव्हल झालाय. फक्त एक सिंगल धाव मिळेल. मॅच जिंकण्याकरता अजूनही 6 धाब्यांची आवश्यकता आहे.
स्टॅमिंग झालाय. झेलची संधी, शतरक्षक पोहोचलाय तिकडे. बघा खूप सुंदर झेल तिकडे बघायलाय. बघा ब्राह्मणगाव संघाने भरपूर झेल सोडल्या होत्या, मात्र ते राजावली संघ कुठल्या प्रकारे झेल सोडत नाही आहे. चांगला झेल इथे पकडला गेला. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 26 धावा. आता 12 बॉलमध्ये 6 धावेंची आवश्यकता आहे. 12 चेंडू 6 धावा. यस, कम ऑन डिझाय. दर्याते किनारे शिंगाली र शिंगाली रामा, दर्याते किनारे शिंगाली र शिंगाली रामा, मग मग येन हात धरू नको, घडी घडी शिटी तू मारू नको. थँक्यू डिझाय. धीरज इथे आपण पाहतो या स्क्वेअर क्षेत्रामध्ये चेंडू इथे खेळून काढला गेला. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. आपण पाहतो या महत्वाचे जे फलंदाज होते मधली फळी ती बांधून माघारी परतलेली आहे. आता पाहतोय आपण देवानंद आणि जितू ही जोडी आहे. इकडनं कम्बॅक करण्याची संधी आहे राजौली संघाकडे. डॉट बॉल आणि विकेट्स त्यांनी इकडनं घ्याव्या लागतील. बघा डॉट बॉलला तर सुरुवात झालेली आहे. पहिला चेंडू हा डॉट आलेला आहे. मॅच जिंकण्याकरता अजूनही 4 धावेंची आवश्यकता आहे. या षटकात जर कमी धावा जर खर्च करतोय धीरज तर नक्की शेवटच्या षटकामध्ये हा मॅच थोडासा इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे पाहतो या फक्त हलक्याने हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. स्ट्राईक रोटेट केली जितू याने. एक सिंगल धाव. आता फक्त 3 धावेंची आवश्यकता असणार आहे. मॅच जिंकण्याकरता बॉल टाकून झालेत 3 म्हणजे 9 चेंडू आणि 9 चेंडूमध्ये मॅच जिंकण्याकरता 3 धावेंची आवश्यकता. पोलीस बघा आणखीन एक फलंदाज बाद होताना दिसतोय. इथे राजावली संघाचा कमबॅक. फलंदाज बाद. पोरींची करू नको टवाळी र टवाळी रामा, दर्याते किनारी शिंगाली र शिंगाली रामा. साधी मी भोळी टिमक्याची माझी चोळी, मारून थँक्यू चक्रा डीजे. आणखीन एक विकेट इथे मिळवलेली आहे. बघा आणखीन 3 धावेंची आवश्यकता आहे. बघा जोपर्यंत शेवटची धाव आणि शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कुठला संघ जिंकेल हे सांगता येणार नाही आहे. इथं विकेट जर आपण बघितलं तर सातत्याने डाऊन होताना दिसत आहेत. इथे आपण पाहतो या फुल टॉच चेंडू हाताला गेलाय. एक धाव तर कंप्लीट झालाय. दुसऱ्याचा प्रयत्न इथे आपण थोडासा फंबल झाला, त्याचा फायदा उचलला गेला आणि 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या गेल्यात. इथे आपण पाहतो या बॅट्समन थोडेसे प्रेशराईज झाले होते सिंगल धावा कन्व्हर्ट करत असताना, मात्र शतरक्षक थोडंसं काम त्यांचं सोपं करतोय आणि या 2 धावा इथे आता कंप्लीट झाल्यात. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 1 धावेची आवश्यकता आहे. वेळेस पुढे चेंडू ठेवला गेला होता. 1 धाव तरी ते कंप्लीट झाली. विजय 1 धाव ही पूर्ण झालेली आहे. अशा प्रकारे हा सामना ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव संघाने जिंकलेला आहे. तर हार्ड लक साईकृपा राजावली टीम. तर बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट मॅच ओमसागर ब्राह्मणगाव. यानंतर मॅच आपल्या समोर येईल वाघोबा स्पोर्ट्स टिवरी आणि ओमसागर स्पोर्ट्स ब्राह्मणगाव. चला टिवरी संघ आपला कॅप्टन लगेच पाठवून द्यायचा आहे टॉस करण्यासाठी. मॅन ऑफ द मॅच
या सामन्याचा, ज्याने 23 धावा बनवल्या आणि बॉलिंग करत असताना 2 विकेट्स घेतल्या आणि 7 धावा खर्च केल्या. विकेश खरपडे मॅन ऑफ द मॅच. चला टिवरी संघ कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. सवला टिवरी टीम